नमस्कार. आज आपण मराठी साहित्याच्या इतिहासातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याबद्दल बोलणार आहोत. ही कहाणी आहे त्या 4 मोठ्या चळवळींची, ज्यांनी मराठी साहित्याची फक्त दिशाच नाही तर चेहरा-मोहराच बदलून टाकला आणि त्याला सामान्य माणसाच्या जगण्याशी जोडलं. आणि हाच तो कळीचा प्रश्न आहे जिथून या संपूर्ण बदलाची ठिणगी पडली. जेव्हा साहित्य आणि सामान्य माणसाचं खरंखुरं आयुष्य यांच्यात एक मोठी दरी निर्माण होते, तेव्हा बदलाचे वारे वाहू लागतात. आणि तेच झालं. चला तर मग या 6 टप्प्यांमधून आपण मराठी साहित्याचा हा बदलता प्रवास पाहूया की ते कसं अधिक खरं, अधिक व्यापक आणि सगळ्यांना आपलंसं वाटणारं बनलं. तर सुरुवात करूया 1960च्या दशकातून. ही ती वेळ होती जेव्हा मराठी साहित्य एका अशा वळणावर उभं होतं जिथे सगळं काही थांबल्यासारखं वाटत होतं. म्हणजे बघा, देशाला स्वातंत्र्य मिळून 1 दशक उलटून गेलं होतं. लोकांची स्वप्न भंग पावली होती. पण साहित्यात काय चाललं होतं तर अजूनही त्याच हळव्या कल्पनाविश्वात रमणाऱ्या कथा आणि कविता. सगळा भर भाषेच्या कारागिरीवर होता. पण देशातील बहुसंख्य लोकांच्या जगण्या मरण्याचा जो संघर्ष होता त्याचं प्रतिबिंब त्यात कुठेच दिसत नव्हतं. साहित्य जणू काही एका बंदिस्त खोलीत अडकलं होतं. या साहित्यिक साचलेपणाला पहिला आणि जोरदार धक्का दिला तो एका कलात्मक बंडाने. काही तरुण बंडखोर लेखक एकत्र आले आणि त्यांनी प्रस्थापित साहित्यालाच थेट आव्हान दिलं. आणि इथला फरक पाहण्यासारखा आहे. एका बाजूला होती सजवलेली पुस्तकी भाषा, तर दुसऱ्या बाजूला होती रोजच्या जगण्यातली थेट बोलीभाषा. एका बाजूला काल्पनिक गोष्टी होत्या, तर दुसरीकडे होते जगलेले भोगलेले अनुभव. या चळवळीने सुरक्षित विषय सोडून अस्तित्व, यौन भावना, सामाजिक जाणीव अशा धाडसी विषयांना हात घातला. या चळवळीचं योगदान खूप मोठं आहे. तिने केवळ अरुण कोलटकर किंवा नामदेव ढसाळ यांच्यासारखे नवे लेखकच दिले नाहीत, तर लेखनाच्या भाषेकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. लिहिण्याची भाषा आणि बोलण्याची भाषा यातलं अंतर कमी केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बंडानं पुढच्या मोठ्या चळवळींसाठी म्हणजे दलित आणि ग्रामीण साहित्यासाठी एक भक्कम पाया तयार केला. लघुनियतकालिकांचं बंड जिथे कलात्मक होतं, तिथे त्यानंतर एक अशी लाट आली जी पूर्णपणे सामाजिक होती. ही एक अशी क्रांती होती जिचा जन्म हजारो वर्षांच्या सामाजिक अन्यायातून, त्या वेदनेतून झाला होता. दलित साहित्याला समजून घ्यायचं असेल तर ही 3 तत्त्व खूप महत्त्वाची आहेत: वेदना, विद्रोह आणि नकार. हे साहित्य केवळ दुःख मांडणारं नव्हतं, तर ते त्या दुःखाला कारणीभूत असलेल्या व्यवस्थेविरुद्धचं एक बंड होतं. आणि त्या व्यवस्थेला आधार देणाऱ्या प्रत्येक परंपरेला दिलेला स्पष्ट नकार होता. ही केवळ कला नव्हती, ती एक राजकीय आणि सामाजिक कृती होती. खरं तर हे एकच वाक्य या चळवळीचं सगळं महत्त्व सांगून जातं. विचार करा, ज्या समाजाला अक्षर ओळख नाकारली गेली, तो समाज आता स्वतःच्या वेदनेला स्वतःच्या शब्दांत जगासमोर मांडत होता. या चळवळीची सगळ्यात मोठी प्रेरणा होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार. औरंगाबादमधील मिलिंद महाविद्यालयात या विचारांची मशाल पेटली. अस्मितादर्शसारख्या नियतकालिकांनी हा विचार महाराष्ट्रभर पोचवला. आणि बाबूराव बागुल यांच्या जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाने तर प्रस्थापित साहित्यावर पहिला मोठा प्रहार केला. आता वळूया 3ऱ्या महत्त्वाच्या चळवळीकडे. हा आवाज होता थेट मातीतून आलेला, ज्याने ग्रामीण जीवनाचं खरंखुरं अस्सल चित्र साहित्याच्या केंद्रस्थानी आणलं. याआधी ग्रामीण साहित्य लिहिलं जात नव्हतं असं नाही, पण ते कोण लिहायचं? तर शहरात राहणारे लेखक, शहरी वाचकांसाठी. त्यातलं गाव खूपच काल्पनिक, सुंदर आणि सोपं असायचं. पण या नव्या चळवळीने हे चित्र पूर्णपणे बदलून टाकलं. आता मातीशी नाळ असलेले लेखक स्वतःचे अनुभव स्वतःच्या भाषेत लिहायला लागले. या लेखकांनी गावाकडचं गुलाबी चित्र रंगवलं नाही. त्याने तिथली गरिबी, जातीय संघर्ष, दुष्काळाने होणारी वाताहत आणि गावात शिरलेलं राजकारण या सगळ्याला थेट भिडवलंय. त्यामुळे ग्रामीण साहित्य हे केवळ मनोरंजनापुरतं मर्यादित न राहता सामाजिक वास्तवाचा एक आरसा बनलं. आणि मग आली 4थी महत्त्वाची चळवळ, स्त्रीवादाची, जिने फक्त साहित्यालाच नाही तर पुरुषप्रधान समाजाच्या मूळ विचारसरणीलाच आव्हान दिलं. या चळवळीला एका जागतिक वैचारिक मंथनाची पार्श्वभूमी होती. सिमॉन द बोवा, केट मिलेट यांच्यासारख्या विचारवंतांनी जगभरात एक वादळ निर्माण केलं होतं. आणि 1975 नंतर या विचारांचा प्रभाव भारतातही दिसू लागला. पण गंमत म्हणजे ही चळवळ फक्त बाहेरून आलेली नव्हती. तिची मुळं आपल्याच मातीत, आपल्याच सुधारणावादी परंपरेत खूप खोलवर होती. संत साहित्यापासून ते महात्मा फुले, ताराबाई शिंदे आणि डॉक्टर आंबेडकरांपर्यंत ह्या सगळ्यांनी स्त्री-पुरुष समानतेचा पाया घातला होता. या दोन्ही प्रवाहांच्या संगमातून मराठी स्त्रीवादी साहित्य उभं राहिलं.
तर मग या 4 वेगवेगळ्या पण तितक्याच शक्तिशाली चळवळींनी मिळून मराठी साहित्याचा चेहरामोहरा नेमका कसा बदलला आता ते पाहूया. या सगळ्या चळवळी वरवर पाहता वेगवेगळ्या वाटल्या तरी त्यांचा आत्मा एकच होता. तो होता प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा विद्रोह, तो होता सामाजिक न्यायाचा आग्रह आणि सगळ्यात महत्त्वाचा विश्वास हा होता की आपला अनुभव, आपली कथा ही आपल्याच शब्दांत सांगितली पाहिजे. आणि याचा परिणाम आपल्या समोर आहे. जे साहित्यविश्व आधी एकाच वर्गापुरतं मर्यादित होतं ते आता अनेक आवाजांनी, अनेक रंगांनी भरून गेलं होतं. दलित, ग्रामीण, स्त्रीवादी आणि इतर अनेक प्रवाहांच्या लेखनाने मराठी साहित्याला खऱ्या अर्थाने प्रातिनिधिक आणि जिवंत बनवलं. पण एक प्रश्न नक्कीच उरतो. या चळवळींनी जी नवी धाडसी वाट तयार केली त्या वाटेवरून आजचं साहित्य चालतंय का? या क्रांतिकारक आवाजांचे पडसाद आजही आपल्याला ऐकू येतात का? यावर विचार करायला नक्कीच हवा.